पहिली गोष्ट, सकाळचा साखरेचा चहा कसा सोडू. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर नॉन डायबिटिक असाल तर तुम्हाला साखरेचा चहा प्यायला परवानगी, 55 मिनिटात प्या, काही प्रॉब्लेम नाही. ते जेवणाच्या वेळेला प्या ना तुम्ही. मग लगेच मग ते आयन ॲब्सॉर्प्शनचं काय होईल, मग नका ना पिऊ. म्हणजे ज्याला ॲनेमिया आहे, हे काय हा डाएट प्लॅन काय सगळ्या आजारांसाठी तुम्हाला उत्तर नाही आहे. वेट लॉस आणि डायबिटीज प्रिव्हेंशनसाठी आहे. पण ज्याला चहाची खूपच तलप आहे समजा, ठीक आहे ना, तर जेवताना एखाद्या वेळेला प्या ना तुम्ही, काय हरकत आहे. गोड चहा प्या, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही 8च दिवस मी सांगतो ते करून पहा. फक्त सकाळी उठल्यानंतर तुम्ही बिन साखरेचा चहा 8 दिवस प्या फक्त. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की 9व्या दिवशी तुम्हाला साखरेचा चहा आवडणार नाही. जे लोक डायबिटीज ज्यांना झालं आहे आणि जे बिनसाखरेचा चहा पितात, त्यांना चुकून तुम्ही साखरेचा दिला, ते म्हणतात मला मळमळ होते या चहाने. ॲडिक्शन दूर होतं ना. 8 दिवस तुम्ही बंद केलं तर ॲडिक्शन कमी होतं. त्यामुळे हे 8 दिवसाचा फक्त प्रश्न आहे. निग्रह तुमचा 8 दिवस लागेल फक्त. चक्कर येईल का, आम्ही दिवसभर एवढं काम करतो. लक्षात घ्या, 65 किलो वजनाच्या माणसामध्ये 13 किलो चरबी आहे. 13 किलो चरबी म्हणजे 1,20,000 कॅलरीज आहेत. किती लागतात तुम्हाला, 2,000 कॅलरीज रोज. म्हणजे 60 दिवस तुम्ही जर काही नाही खाल्लं, नुसतं पाणी पिलं, तरी तुम्ही मरणार नाही. हे डॉक्टर म्हणून मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार. आणि आम्ही तुम्हाला 2दा खायची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे काय होत नाही चक्कर बिक्कर. पाणी प्या व्यवस्थित. सगळे तज्ज्ञ ब्रेकफास्ट करायला सांगतात. आजकाल ब्रेकफास्टचं फार फॅड आहे. संस्कृतमध्ये ब्रेकफास्टला पर्यायी शब्द नाही, असं डॉक्टर जिचकरांनी पण व्याख्यानात सांगितलं आहे. बरं, आम्ही तुम्हाला स्किप काही करायला सांगितलेलं, लक्षात घ्या. काही लोक असे आहेत, काही त्यांना सकाळी 6ला भूक लागते, कडकडून भूक लागते. आम्ही म्हणतो जेवून घ्या 6 वाजता. आमच्या शब्दकोशामध्ये लंच, डिनर, ब्रेकफास्ट असे शब्द नाही आहेत. पहिलं जेवण, दुसरं जेवण हेच शब्द आहेत. ते कधी करावं असा काही नियम नाही आहे. हे प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं आहे. प्रत्येकाचं घड्याळ वेगळं आहे. मग 6ला जेवायचं, मग ते माझा स्वयंपाक होत नाही. म्हटलं मी थोडीच येणार आहे करायला. लोकांचे प्रश्न गमतीशीर असतात फार. मग आमची बाई 9ला येते. मग तरी त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही रात्री करून ठेवा ना, फ्रीजमध्ये ठेवा, नुसतं गरम करायचं आणि खायचं सकाळी. आणि सगळी जेवणं अगदी सगळे 10 पदार्थ घेऊन खायला पाहिजे असं थोडीच आहे. काय लागतं, बटाट्याची भाजी काय, तुमची भाजी घ्या, 2 पोळीचा रोल करा आणि खा. 5 मिनिटात खाणं होतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला स्किप करायला काही सांगितलं, लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला नैसर्गिक गोष्ट सांगितली आहे की भूक लागते त्या 2 वेळा जेवा, हे नैसर्गिक आहे. ज्याला भूक लागत नाही सकाळी 9ला, त्याला बळजबरी ब्रेकफास्ट खाऊ घातला तर काय होणार आहे, इनडायजेशन. आणि ज्याला 9ला भूक लागते त्याला 1ला खाऊ घातलं तर काय होणार आहे, ॲसिडिटी होणार. म्हणून भूक लागते त्या 2 वेळा जेवणं हे नैसर्गिक आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही स्किप करायला सांगितलेलं नाही. स्नायू जडतील का, आजकाल ते जिमचं फार टूम निघालं इकडे तिकडे सगळं. पुण्यात तर खूप आहे. मग तुम्ही जिमला जाता, मग ते ट्रेनरचं लक्ष असतं बकऱ्यांकडे. म्हणजे बकरे कसे ओळखतात बरोबर, की तुम्ही गेले तिथे जिमला की जो माणूस 3 मिनटं वजन उचलतो आणि 2 मिनटं आरशात बघतो तो बकरा. कारण त्याला लगेच सलमान खान व्हायचं असतं ना. मग तो हळूच विचारतो 4-5 दिवस झाला, पर्सनल ट्रेनिंग लेणे काय क्या. मग ते ऑर्डिनरी ट्रेनिंगचे 1,000 असतात, पर्सनल ट्रेनिंगचे 4,000 असतात. मग तुम्ही आता आपल्याला सलमान खान व्हायचं म्हटल्यावर काय 2-4 हजाराकडे कोण बघता अशा. मग ते झालं की तो 4-5 दिवसांनी म्हणतो की असं असतं, हे मसल तुम्ही ट्रेनिंग करताना तर ते मसल ब्रेक होतात. मग ते मसल ब्रेक झाले ना, ते जुळत नाहीत. मग नंतर त्याला प्रोटीन द्यायला लागतं तर ते जुळतात. मग तुम्हाला वाटतं आपण आता व्यायाम करून आपलं असं काहीतरी वाकडं तिकडं होणार आपण. तर लक्षात घ्या, तुम्ही जो व्यायाम करता, तुम्ही काय फिटनेसचा व्यायाम करता, 45 मिनटं 1 तास काय करणार तुम्ही करून करून, काय करणार आहे, किती व्यायाम करणार आहे तुम्ही. काय ते बाहुबलीसारखं करत नाही ना व्यायाम. तो बाहुबली 40 अंडी खात होता असं मी ऐकलं ट्रेनिंगमध्ये. तर कोणाला आवश्यक आहे की ज्याला 6 पॅक करायचं, 8 पॅक करायचं समजा, आणि कोणाचंही 6 पॅक 8 पॅक राहिलेलं नाही. लक्षात ठेवा, शाहरुख बघा, सलमान बघा, कोणी बघा, त्यांचं राहिलं नाही. का नाही राहिलं, ते अननॅचरल आहे. तुम्हाला जर फिटनेस पाहिजे असेल चांगला तर कोणासारखा पाहिजे, विनोद खन्नासारखा पाहिजे किंवा धर्मेंद्रसारखा पाहिजे. म्हणजे ते बटबटीत दिसत नाही अंगावर, पण तो फिट आहे, मस्क्युलर आहे, ते टिकतं आयुष्यभर. तर
त्यामुळे अशा प्रकारच्या व्यायामाला कुठल्याही सप्लिमेंटची आवश्यकता नसते. त्यामुळे मसल कोणाचे कधी जळतात? आधी ग्लुकोज जळणार, मग फॅट जळणार, आणि काही खायला नाही मिळालं तर मसलला हात लागणार. त्यामुळे दोनदा जेवल्याने कोणाचाही मसल झडायचा प्रश्न येत नाही. ॲसिडिटी होईल का? उलट जाईल ॲसिडिटी. आमच्या सक्सेस स्टोरीमध्ये 30% स्टोरीज ॲसिडिटी गेल्याच्या असतात. का बरं असं होतं? कारण ॲसिड सिक्रेशन आणि इन्सुलिन सिक्रेशन सारखंच आहे सुरुवातीला. म्हणजे तुम्ही खाल्लं की ॲसिडचं एक माप पडतं सुरुवातीला. आता तुम्ही जर 2च मारीची बिस्किटं खाल्ली समजा, आता मारी म्हणजे कुठली बिस्किटं, मग काय होणार? ते ॲसिड थोडं वापरलं जातं पण बाकीचं उरून राहतं, आणि तुम्ही काहीच नाही खाल्लं तर ते उरलेलं ॲसिड तुम्हाला ॲसिडिटी करतं. पण तुम्ही त्याच्यानंतर 2 पोळ्या खाणार असाल, अजून काही खाल्लं थोडंसं, मग काय होतं? शरीराला फाईन ट्युनिंगला वेळ मिळतो की अजून ॲसिड किती लागणार आहे, त्याप्रमाणे ते मॅनेज होतं. व्यवस्थित जेवलं तर ॲसिड सगळं वापरलं जातं आणि तुम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम तुमचा जातो. चालायला वेळ नाही. सॉफ्टवेअरवाले आमचे डॉक्टरसुद्धा असे आहेत काही. त्या डॉक्टरांचं सरासरी आयुष्यमान हे इतरांपेक्षा कमी आहे, हे माहिती ना तुम्हाला? कारण सगळ्यात अनारोग्यकारक जर कोणाची लाईफस्टाईल असेल तर डॉक्टरांची सध्या. मग चालायला वेळ नाही. नाही म्हणतं की आयुष्यात तुमच्या वेळ मर्यादित आहे. वर्तमानातून घ्या, नाही तर भविष्यकाळामध्ये ICUमध्ये 8 दिवस ॲडमिट व्हा. चॉईस तुमचा आहे. वेळ नाही हे कारण चालणार नाही. गोळ्या घ्यायच्या असतात. तर बऱ्याच महिलांना हायपोथायरॉइडिझम असतं, त्यांना ते थायरॉईडच्या गोळ्या असतात. तर त्या गोळ्या उपाशीपोटी घ्यायला सांगितलेल्या असतात. सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा घ्या. त्या घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, या डाएट प्लॅनला त्याची काही अडचण नाही. इतर गोळ्या असतात, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज, अमुक तमुक, ज्या काही गोळ्या असतात नॉर्मली 1दा किंवा 2दा असतात दिवसात. ते पहिल्या जेवणात दुसऱ्या जेवणात ॲडजस्ट करा, घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि कधीतरी तुम्हाला काही सिरियस आजार झाला, एखादा काही ऑपरेशन आहे, काही आहे, आणि मग अँटीबायोटिक 3 वेळा दिले, 4 वेळा दिले, डाएट प्लॅन बंद करा ना 4 दिवस, काही प्रॉब्लेम नाही आहे. डाएट प्लॅन आपल्यासाठी आहे, आपण डाएट प्लॅनसाठी थोडीच आहे. बरं व्हा आणि पुन्हा सुरू करा डाएट प्लॅन, काय फरक पडणार आहे? होमिओपॅथी गोळ्या 4 वेळा दिल्या, 5 वेळा दिल्या, तर त्या 55 मिनिटामध्ये ॲडजस्ट करा. त्या डॉक्टरांना सांगा आम्हाला ॲडजस्ट करून, करून देतात. आणि ॲक्यूट आजार असेल तर आजार बरा होऊ द्या, मग चालू करा, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे गोळ्या औषधांचा प्रश्न येत नाही. मग फळं कधी खाऊ, दूध कधी पिऊ? फळांमध्ये खूप फळं खायचीच असतात त्यांना. आम्ही विचारलं गोड खाल्लं का, HbA1c वाढलं, गोड खाल्लं का? नाही हो म्हणलं. आंबे किती खाल्ले? रोज खाल्ले म्हणतो. म्हणजे आपल्याला गोड आणि आंबे असं वाटतं की हे वेगळे पदार्थ आहेत.